नमस्कार. मुंबईसारख्या वेगवान, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहरात मराठी माणूस हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. याला कारण ठरले आहे सध्या रंगभूमीवर गाजत असलेले महाराष्ट्र माझा आणि मुंबई कुणाची हे नाटक. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदीप जंगम यांनी केले असून गणेश जाधव आणि स्वतः संदीप जंगम या नाटकातील प्रमुख कलाकार आहेत. ही कलाकृती केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा करते. मुंबईत मराठी लोकांची संख्या खरंच कमी होत आहे का? आणि जर होय, तर त्यामागील कारणे काय आहेत या प्रश्नाभोवती फिरणारे हे नाटक सध्या प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या नाटकाची कथा मुंबईच्या बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपावर आधारित आहे. एकेकाळी गिरणगाव, लालबाग, परळ, दादर, वरळी यांसारख्या भागांमध्ये मराठी माणसांचे वर्चस्व होते. कामगार संस्कृती, गणेशोत्सव, मराठी नाटकं, साहित्य आणि सामाजिक एकोपा यामुळे या भागांना एक वेगळी ओळख होती. मात्र गेल्या काही दशकात मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारातील प्रचंड वाढ, रोजगाराच्या बदलत्या संधी आणि देशभरातून आलेल्या स्थलांतरामुळे शहराचे लोकसंख्याशास्त्र झपाट्याने बदलले. या बदलांचा परिणाम म्हणून अनेक जुन्या मराठी कुटुंबांना उपनगरांकडे किंवा मुंबई बाहेर स्थलांतर करावे लागले. नाटकात या बदलांचा अत्यंत भावनिक आणि वास्तववादी पद्धतीने आढावा घेतला आहे. एका मराठी कुटुंबाची कथा यातून सांगितली जाते, जे पिढ्यानपिढ्या मुंबईत राहत आले आहेत. मात्र वाढत्या घरांच्या किमती, नोकरीच्या संधींमध्ये होणारे बदल आणि सामाजिक वातावरणातील बदल यामुळे त्यांना आपले घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. या प्रक्रियेत त्यांच्या मनातील वेदना, ओळख गमावण्याची भीती आणि आपलीच मुंबई आपल्यापासून दूर जात आहे ही भावना प्रभावीपणे मांडली जाते. गणेश जाधव आणि संदीप जंगम यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात भिडतात आणि वास्तवाशी जोडल्या जातात. या नाटकाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे ओळख आणि अस्तित्व. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे विविध राज्यातून लोक येतात आणि आपले स्थान निर्माण करतात. हे शहर सर्वांना सामावून घेते, हीच त्याची ताकद आहे. पण या प्रक्रियेत स्थानिक लोकांची ओळख आणि सांस्कृतिक अस्तित्व यावर परिणाम होतो का, हा प्रश्न या नाटकातून उपस्थित केला जातो. काही प्रेक्षकांच्या मते हे नाटक मराठी माणसांच्या भावना व्यक्त करते आणि त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधते, तर काहींच्या मते हे शहराच्या बहुसांस्कृतिक स्वरूपाला विरोध करणारे ठरू शकते. तज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांच्या मते मुंबईतील बदल हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नाहीत, तर ते जागतिकीकरण, शहरीकरण आणि आर्थिक बदलांचा परिणाम आहेत. काहींच्या मते मराठी लोकांची टक्केवारी कमी झाली असली तरी त्यांची सांस्कृतिक उपस्थिती अजूनही ठळक आहे. मराठी नाटकं, चित्रपट, सण उत्सव आणि साहित्य यांच्या माध्यमातून मराठी संस्कृती अजूनही जिवंत आहे. मात्र दुसरीकडे काहींच्या मते आर्थिक दडपणामुळे आणि वाढत्या खर्चामुळे स्थानिक लोक शहराच्या मध्यवर्ती भागातून बाहेर जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रभावात घट होत आहे. या नाटकाच्या लोकप्रियतेमागे त्याची सादरीकरण शैली, संवादाची ताकद आणि विषयाची सुसंगतता हे महत्त्वाचे घटक आहेत. संदीप जंगम यांच्या दिग्दर्शनामुळे नाटकाला एक वेगळा ठसा मिळतो. कथानक साधे असले तरी त्यातील भावना आणि वास्तववादी दृष्टिकोन प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. प्रेक्षकांना या कथेत स्वतःचा अनुभव दिसतो आणि त्यामुळेच हे नाटक अधिक प्रभावी ठरते. सोशल मीडियावरही या नाटकाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. काहींनी याला डोळे उघडणारे नाटक म्हटले आहे, तर काहींनी यावर टीका करताना मुंबई ही सर्वांची आहे असे मत व्यक्त केले. या विरोधाभासी प्रतिक्रियांमुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे आणि नाटकाने आपले उद्दिष्ट, जे म्हणजे लोकांना विचार करायला लावणे, हे साध्य केले आहे. राजकीय पातळीवर मराठी माणूस हा मुद्दा अनेक वर्षांपासून उपस्थित राहिला आहे. मात्र या नाटकामुळे तो पुन्हा एकदा सांस्कृतिक पातळीवर समोर आला आहे. हे नाटक कोणत्याही एका बाजूचा प्रचार करत नाही, तर समाजातील बदल दाखवून प्रेक्षकांना स्वतःचा विचार मांडण्याची संधी देते. एकंदरीत महाराष्ट्र माझा मुंबई कुणाची हे नाटक केवळ एक कलाकृती नसून एक सामाजिक आरसा आहे. संदीप जंगम यांच्या लेखन व दिग्दर्शनामुळे आणि गणेश जाधव व संदीप जंगम यांच्या प्रभावी अभिनयामुळे हे नाटक अधिक उठून दिसते. ते आपल्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील मुंबईचा विचार करायला लावते. मराठी माणसांची घटती संख्या हा केवळ आकड्यांचा विषय नसून त्यामागे अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटक आहेत. या नाटकामुळे सुरू झालेली चर्चा ही समाजासाठी महत्त्वाची आहे, कारण कोणत्याही शहराचा विकास हा केवळ आर्थिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिकही असतो. मराठी माणसांची ओळख जपताना इतर संस्कृतींनाही स्वीकारणे आणि सर्वांना समान संधी देणे हेच खऱ्या अर्थाने मुंबईचे वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे या नाटकाने उभा केलेला प्रश्न केवळ मुंबई कोणाची इतकाच मर्यादित राहत नाही, तर मुंबई कशी असावी हा अधिक व्यापक आणि महत्त्वाचा प्रश्न पुढे आणतो.